हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते। तर मी आज आलेली आहे एक नवीन ब्लॉग घेऊन आणि आज आहे मंडे, आपल्याला जायचं आहे ऑफिसला। त्याच्यामुळे मी उठून आता आंघोळ वगैरे केली आहे। आता असं खूप अंदाज दिसतो आहे कारण की पावसामुळे ढगाळ वातावरण आहे आणि लाईट्स ऑन नाही आहेत म्हणून अशी दिसते मी। ठीक आहे, आता मी कॉफी पिणार आहे आणि मी लगेच जाणार आहे ऑफिसला। मला ना इथे डोळ्याला काहीतरी झालं आहे, असं वाटत नाही का तुम्हाला, पण सुजल्यासारखं असं लाल लाल दिसतं। थोडीशी ते झणझण पण होते कारण काय माहिती। ठीक आहे, आता मी जाते ऑफिसला, आपण नंतर भेटूया। मी चालली आहे आणि हा लकी बघा इथे कसा थांबला आहे। तो असं कधीच थांबत नाही, काय माहिती का आज थांबला आहे। गाईज, तर मी ऑफिसवरून आले आहे आणि मी चेंज करून फक्त आता कॉफी घेतली आहे आणि मला जायचं होतं जिमला, पण माझ्या घरचे मला जिमला नाही जाऊ देतात कारण की आम्हाला डेकोरेशन करायचं बाकी आहे। तर सकाळी मी एक फोटो काढला होता, त्याच्यामध्ये आमच्या घरात काहीच डेकोरेशन नव्हतं, पण माझ्या प्रिय भावाने थोडंफार डेकोरेशन केलेलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते। आणि आमच्या लकीने काहीच नाही केलंय तरी पण फक्त त्याला झोप येते, तो फक्त झोपा काढतोय आणि आमच्या घर सगळा तसा राडा पसारा झालेला आहे। त्याच्यामुळे आज डेकोरेशन करायचं म्हणून आज मी जिमला पण नाही जाणार आहे आणि उद्या जाईल परत। उद्या माझा भाऊ घरी नसणार आहे कारण की आमच्या बिल्डिंगच्या गणपतीचं आगमन आहे, त्याच्यामुळे आता मला कॉम्प्रोमाइज करून जिम स्किप करावी लागते। मी तुम्हाला जे जे झालं आहे ते दाखवते। तर हे जे 2 टेबल्स होते तर ते त्या काकाने आज आणून दिलेत। त्यांनी एकच मोठा दिला होता, बाकी 2 छोटा साईजचे दिले होते, तर ते त्यांनी रिप्लेस केलेत। आणि हा जो बॅकग्राऊंड आहे तो झालेला आहे आणि हाच कपडा आम्ही काल आणला कारण की आमच्याकडे असा कपडा नव्हता। लास्ट टाइम आम्ही पिंक यूज केला होता, असं बेबी पिंक होता। तर हे असं आमचं लावून झालेलं आहे, पण हे अजून अलगद आहे, नीट पॅक वगैरे करायचं आहे। आणि इथे सगळे बघा कपडे 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 हे सगळं झालेलं आहे। इथे ही फ्रेम आहे आणि इथे लकी बघा, ह्याला काहीच काम नाही, फक्त झोपा काढायचं काम आहे। बघा, बघू शकता तुम्ही, इथे सगळं आम्ही काम करतो आणि हा फक्त झोपा काढणार। गाईज, आता वाजलेत किती वाजलेत, दीड वाजलेत आणि आता आमचं ऑलमोस्ट म्हणजे 90% सगळं करून झालेलं आहे। थोडंफार करायचं बाकी आहे, पण आता खूपच झोप येते आणि मला मध्ये काहीच शूट करता आलं नाही कारण की एकावेळी सगळेजण काम करत होते, तर मोबाईल कुठे ठेवणार, प्लस बरंच म्हणजे डिसएग्रीमेंट होत राहते, त्याच्यामुळे मी काहीच शूट नाही करू शकले। उद्या मला ऑफिस पण आहे आणि मला आता खूप 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 झोप येते आणि आता मी जे काही केलं आहे तुम्हाला मी दाखवते कारण आणि आजच्या ब्लॉगमध्ये मला काहीच जास्त शूटच नाही करता आलं कारण की आता काय करू शकतो आपण, मी जिमला पण नाही गेले। पण आता ठीक आहे, ऑलमोस्ट सगळंच झालं, थोडंसंच बाकी आहे ते आता उद्या आम्ही आरामात करू शकतो। पण जे मेन होतं ते सगळं झालेलं आहे आणि बाकी सगळं आता पसारा पण आम्ही आवरून टेबलवर ठेवलेला आहे की उद्या परत नको काही टेन्शन। गाईज, आर यू रेडी? मी तुम्हाला आता दाखवते की काय काय आम्ही केलेलं आहे आणि ते आता कसं दिसतंय। अजून ते अपूर्ण आहे पण मी दाखवते। 3, 2, 1 टाडा, हे बघा, हा जो आवाज येतो बॅकग्राऊंडला तो आमच्या लकीचा आहे, तो इग्नोर करू शकता। हे बघा, आता हे जे आहे ते एक्स्ट्रा सामान आहे, म्हणजे एक्स्ट्रा म्हणजे आमचंच सामान आहे, पण त्याच्यामध्ये आता बरंचसं आहे, ते आता उद्या आम्ही बघून बाकी अजून चेंजेस करूयात। आणि इथे मध्ये पण अजून काहीतरी करायचं आहे आणि आमचा गणपती व्हाईट असल्यामुळे आमचं सगळं डेकोरेशन असं खूप डार्क आहे, जेणेकरून ते गणपतीवर अजून छान दिसेल। तुम्ही प्लीज कमेंट करून सांगा की आमचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटतंय आणि जे बाकीचे ब्लॉग्स असतील ते पण तुम्ही बघा। उरलेलं आहे ते आम्ही उद्या सगळं कंप्लीट करून टाकू आणि मी तुम्हाला ते पण दाखवेन की नंतर कसं दिसतंय। आता वरती पण कपडा टाकायचं बाकी आहे, लाइटिंग्स पण बाकी आहेत आणि खालचा सुद्धा कपडा बाकी आहे, तर ते सगळं आता उद्या होईल। आता ऑलमोस्ट 90% काम झालेलं आहे आणि आता
आम्ही झोपायला चाललेलो आहे. हा व्लॉग खूप छोटा झालेला आहे कारण मला खरंच शूट करता नाही आलं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आपले अजून असे वेगवेगळे व्लॉग्स येत असतील. तर जर तुम्हाला माझे व्लॉग्स आवडत असतील तर नक्की चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्या परत एकदा नवीन एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.